दरम्यान ज्या स्कीमने ज्या योजनेने महायुतीला फायदा ठरलेला आहे, जी योजना फायद्याची ठरलेली आहे, आता त्याच योजनेबद्दल एक धक्कादायक माहिती समोर येते। ती म्हणजे वाल्मी कराडबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे। 14 गुन्हे नावावर असतानाही कराडची महत्त्वाच्या पदी नियुक्ती करण्यात आली होती का, असा सवाल उपस्थित होतोय। कारण लाडकी बहीण योजनेच्या बीड समिती अध्यक्षपदी कराडची नियुक्ती करण्यात आली होती। काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडेंच्या शिफारशीनुसार समिती तयार करण्यात आली होती आणि परळी मतदारसंघ समिती अध्यक्षपदी कराडची नियुक्ती करण्यात आली होती। काही दिवसांपूर्वी कराडची नियुक्ती झाल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे आता वाल्मी कराडवर इतकी मेहरबानी का, असा सवाल उपस्थित होतोय। कारण ज्या वाल्मी कराडवर अनेक गुन्हे दाखल आहेत, त्याच वाल्मी कराडला ही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली होती। त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्या अडचणीत या माहितीमुळे आणखीनच वाढ होणार का, हे पाहणं सध्या महत्त्वाचं आहे।